ओके, पहिला क्वेश्चन व्यवस्थित आहे का? आता पहिला क्वेश्चन मॅथ्स मधला होता. प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. कसं आहे, एक क्वेश्चन प्रकार जर तुम्हाला समजला त्याच्यावरून तुम्हाला बाकीचं पण कसं सॉल्व्ह करायचं हे समजणार. ओके, एक्स प्लस वाय इज टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7:3 दिले. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असं आपल्याला सांगितले. सो हा प्रश्न स्क्रीनवर येईलच. मी इथं लिहितो एक्स प्लस वाय इज टू म्हणजे अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती सांगितले? 7/3 बरोबर आहे. मग त्यांनी विचारले की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार? ठीक आहे, ऑप्शन तुम्हाला दिलेत खाली. आता सिंपल आहे बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघायचे. तुम्हाला काय पाहिजे आहे? ह्याचा रेशो पाहिजे आहे, ह्याचा रेशो तुम्हाला दिलाय. मग ह्याच्यावरनं आपण आता काढू शकतोय की क्रॉस मल्टिप्लाय करा. 3x प्लस 3y इज इक्वल टू 7x मायनस 7y. देअरफॉर हे आता x इकडे घेऊन जाऊया, हे y इकडे आणूया, म्हणजे 10y प्लस 10y इज इक्वल टू 4x बरोबर आहे. म्हणजेच आता बघा की x इज इक्वल टू काय झालं? 10/4y झालं. ठीक आहे, 10/4y म्हणजे बेसिकली 2.5y. x इज इक्वल टू 2.5. आता यायचं इथं ह्याच्यामध्ये या, एक्स स्क्वेअर म्हणजे किती असणार आहे? एक्स म्हणजे 2.5y आहे. मग एक्स स्क्वेअर किती असणार आहे? 2.5y चा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2.5y चा स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. 2.5y चा स्क्वेअर किती येते? 2.5 चा स्क्वेअर किती येते? 6.25 येते. आणि y चा स्क्वेअर किती? वाय स्क्वेअर म्हणजे 6.25y स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 6.25y स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. म्हणजे किती झालं बघा, इथं 7.25 झालं बरोबर. 7.25y स्क्वेअर अपॉन इथे किती असणार आहे? -1 आहे, म्हणजे 5.25 वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर गेले, उरले हे दोन. आता तुम्ही सिम्पली बघा की ह्या दोन्हींचा रेशो कशाशी इक्वल आहे त्या ऑप्शन मधला. आता एक काम करायचं, ह्याचा रेशो काढा कॅल्क्युलर. किती होते ह्याचा रेशो? किती होते बघा लवकर, एवढ्या अरे दिस डिवायडेड बाय दिस करा, एवढा वेळ दिस अपॉन दिस करा ना. 7.25 अपॉन 5.25 किती येते? हा पूर्ण सांग. 1.38 समथिंग येते. आता यातले फक्त रेशो चेक करायचे, कुठला रेशोची व्हॅल्यू इक्वल असेल ते आपलं आन्सर असणार आहे. पहिलाच बघा 29 अपॉन 21 करून बघा किती येते. किती येते 29 अपॉन? तेवढे येते सेम. तो आपला आन्सर काय असणार आहे? ए असणार आहे पहिल्याच आन्सर. ठीक आहे. सो अजून वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह केलं जाऊ शकते. मे बी स्मॉल अजून कुठली तरी वेगळा शॉर्टकट असेल, तुम्हाला सुचल्यावर तुम्ही वापरू शकता. कळलं? बघा कुणा कुणाचा चुकलेला आणलाय काय आन्सर शीट? आन्सर शीट आणलाय? आणायची रे. बघा पुन्हा चुकलेला आणि काय म्हणजे कसं झालं ते. कळलं इकडं? सो एक काम करायचा, फोटो टाक जरासं प्रथमेश. मी व्हिडिओ पण टाकणार आहे त्यानंतर. तुझ्या ह्याच्यात काढतो हर्षदा. ठीक आहे, हर्षदाने काढला. ठीक आहे, समजलं. ऑनलाईन मध्ये इथं कुणाकुणा चुकलेला बघा. नेक्स्ट रेशोवरचाच क्वेश्चन आहे. इफ a is to b is equal to 3 is to 4 and b is to c is equal to 5 is to 6, find the compound ratio of a is to c. कंपाऊंड रेशो म्हणजे काय असते? बेसिकली मल्टिप्लिकेशन करतोय आपण. तो सिंपल आहे. a is to c तुम्हाला त्यांनी रेशो कुठले दिल्यात? a is to b, b is to c. मग आपल्याला माहिती आहे कसं असणार आहे. a is to b
ठीक आहे, इंटू बी इज टू सी किती असणार आहे सांगा, ए इज टू सी असणार आहे, कारण बी ला बी कॅन्सल होणार आहे. करायचं मग सिंपल आहे. 3/4 इज टू किती 5/6 इज इक्वल टू 15/24. मग बघा आता 8×24 आणि 5×15 म्हणजे काय असणार आहे हा रेशो आपल्याला 5:8. आन्सर काय असणार आहे मग ए असणार आहे. परत ते तू हे फाइंड आउट करलायस कंटिन्यूड रेशो, दॅट इज डिफरंट. कंटिन्यूड रेशो वेगळा असते. कंटिन्यूड रेशो काय असते, समज तुला असा रेशो दिलाय, हे दोन रेशो दिल्यात, समज लेट से 2:3 दिलाय आणि 4:5 दिलाय, तर ह्या दोन रेशोंचा एक कंटिन्यूड रेशो काढतोस तू, ते तू वेगळं सांगायला. समजलं, हे दोन्ही मिक्सअप करू नको. इथं आपल्याला काय विचारलं, कंपाऊंड रेशो विचारलं, या दोन्हीचा कंपाऊंड रेशो ए टू सी येतील. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. नेक्स्ट, ह्याचा काय आता फोटो टाकत नाही, ठीक आहे, ऑनलाईन वाल्यांसाठी. फक्त आन्सर ह्याचा पर्पज काय बघा, तुमचे आन्सर जे चुकलेले त्याचं बरोबर उत्तर काय होतं हे फाइंड आउट करणे आहे आणि तुम्हाला ते समजावं. समजलं काय, नाही समजलं सांगा मला. नेक्स्ट, थर्ड बघा, फाइंड द फ्युचर व्हॅल्यू. आता हे बघा व्यवस्थित लक्षात ठेवा. फाइंड द फ्युचर व्हॅल्यू ऑफ ऑर्डिनरी एन्युइटी ऑफ ₹1,000 पेड एन्युअली फॉर 3 years at an interest rate of 10% per annum compounded annually. पहिला तर आपण टॉपिक बघितलेला होता, लक्षात आहे, टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचा. इथं तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू फाइंड आउट करायचं, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, सिंगल फ्लो आहे का एन्युइटी आहे, एन्युइटी. एन्युइटी म्हणजे काय, सिरीज असते कॅश फ्लो. तिसरा पॉईंट, एन्युइटी मध्ये दोन प्रकार असतात, की एक ऑर्डिनरी असते, दुसरी कुठली असते, एन्युइटी ड्यू असते. ऑर्डिनरी मध्ये काय होते, त्या पहिला पिरियड संपल्यानंतर फ्लो चालू होते पैशाचा, आणि एन्युइटी ड्यू मध्ये काय चालू होते, बरोबर आहे ना, पहिल्या दिवसापासूनच. एन्युइटी ड्यूच नाव आहे ना त्याचं, का दोन नाव आहेत, दुसऱ्याचं नाव एन्युइटी ड्यू आहे ना, तर त्या ऑर्डिनरीच एन्युइटी ड्यू आहे. ठीक आहे, आता त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इथं फ्युचर व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर फॉर एन्युइटी फाइंड आउट करायचं. आता इथं तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर बेसिकली तुम्हाला फॉर्म्युला यूज करायला लागणार. कुणाला लक्षात आहे फॉर्म्युला कसा होता, फॉर्म्युला फ्युचर व्हॅल्यू जर मी म्हटलेलं आहे, इंटरेस्ट मधले सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तुम्हाला. फ्युचर व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर फॉर ऑर्डिनरी एन्युइटी काय फॉर्म्युला होता, असा काहीचा होता काय, 1 + r⁻n आणि काय होतं -1/r. बरोबर आहे. आता इथं एम म्हणजे काय असते, किती वेळा कंपाऊंडिंग व्हॅल्यू पिरियड मध्ये, इथं काय वेळ, अॅन्युअली वन्स कंपाऊंडिंग व्हॅल्यू. मग इथं r/m म्हणजे r/1च येणार ना, किंवा n×m म्हणजे 1च येणार ना, त्यामुळे आपण इथं लिहित. जर सेमी अॅन्युअल कंपाऊंडिंग असतं तर तुम्हाला इथं 2 ने डिवाइड करायला लागलं असतं, प्लस जिथं जिथं n आले तर 2 ने मल्टिप्लाय करायला लागलं असतं. लक्षात आहे ना काय सांगितलं, आणि इथं पण मग 2 ने डिवाइड करायला लागलं असतं. पण इथं अॅन्युअली वन्स कंपाऊंडिंग आहे, सो डझंट मॅटर. मग या फॅक्टरनं तुम्हाला त्या सिंगल फ्लोला मल्टिप्लाय करायचं. कारण आता हे किती येते, 1 + r किती आहे सांगा, 10% आहे. 1 पॉईंट म्हणजे 1 + 0.1⁻n किती आहे, इथं 3 वर्ष आहे, बरोबर. मायनस पहिला ह्याची किंमत काढा, त्यातनं -1 करा, त्याला डिवाइड करा 0.1 न, हा तुमचा झाला काय, फ्युचर व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर फॉर रेग्युलर एन्युइटी. कसं कसं कॅल्क्युलेट करणार, हे करणार, ह्याच्यातनं 1 मायनस करायचं, त्याला डिवाइड करायचं 0.1, किती येते, डायरेक्ट आन्सर सांगितलंस तू, पण हा फॅक्टर झाला ना, 3.331 हा झाला फ्युचर व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर. ह्याला आता मल्टिप्लाय कशाने करायचं, जे दर वर्षाला पेमेंटचा फ्लो, पेमेंट किंवा कॅश फ्लो आहे ना, त्याला मल्टिप्लाय करायचं. किती आहे तो, 1,000 रुपये. 1,000 रुपयानं मल्टिप्लाय करा 3.331, ही झाली त्याची फ्युचर व्हॅल्यू. ऑप्शन किती असणार आहे, ऑप्शन ए. कळालं कसं करायचं ते, ठीक आहे. आता बघा, हे जो आन्सर हे आलं, चौथ्याचा आन्सर इथनच पुढे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. चौथ्या आणि तिसऱ्या क्वेश्चन मध्ये फरक काय बघा, वर लिहिलं फाइंड फ्युचर व्हॅल्यू, खाली लिहिले फक्त फाइंड प्रेझेंट व्हॅल्यू, बाकी सगळं वर्डिंग सेम आहे. मग ही फ्युचर व्हॅल्यू म्हणजे काय झाली, 3 वर्षानंतर त्या सगळ्या पेमेंट, सगळ्या कॅश फ्लोची इंटरेस्ट आपण काय केली, फ्युचर व्हॅल्यू काढ. आता फक्त आपल्याला ह्याची आत्ताची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे ह्याची आपल्याला
प्रेझेंट व्हॅल्यू काढायचं. समजलं काय? ऑलरेडी आपण फ्युचर व्हॅल्यू काढल्या. हळूहळू लक्ष द्या, लक्ष द्या. ऑलरेडी इथं फ्युचर व्हॅल्यू काढल्या, याची प्रेझेंट व्हॅल्यू काढायची. मग मला सांगा याची प्रेझेंट व्हॅल्यू आपण कशी काढते? प्रेझेंट व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर काढते किंवा काय म्हटलं जातं त्याला, डिस्काउंट फॅक्टर. आता हा डिस्काउंट फॅक्टर अॅन्युइटीचा नाही, हा फक्त साधा घ्या तुम्ही. म्हणजे कसं असते, तसं बघायला गेल्यावर फ्रॉम द स्क्रॅच जर आपण बघितलं तर अॅन्युइटीचा प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर काय असते सांगा बघू. जसं हे फ्युचर व्हॅल्यूचा अॅन्युइटीचा इंटरेस्ट फॅक्टर काढला, तसा प्रेझेंट व्हॅल्यूचा काय फॅक्टर होता सांगा बघू. हेच होतं, फक्त ह्याला ऍडिशनल कशानं मल्टिप्लाय केलं, 1/1 ह्याने केलं ना, बरोबर आहे की. मला सांगा प्रेझेंट व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर फॉर रेग्युलर अॅन्युइटी ह्याचा फॉर्म्युला काय होता? हाच होता, फक्त ह्याच्यात एक मॉडिफिकेशन होतं. काय मॉडिफिकेशन होतं? सेम असं लिहूया, -1 करायचं, अपॉन r करायचं, मल्टिप्लाइड बाय 1 + r⁻n करायचं. बरोबर आहे की? हे लक्षात ठेवावं लागणार फॉर्म्युले. समजलं काय? म्हणजे काय करतोय आपण, पहिल्यांदा इथं आपण हाय लावलं, फ्युचर व्हॅल्यू काढली, त्याची आता प्रेझेंट व्हॅल्यू काढायची. प्रेझेंट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो? डिस्काउंटिंग फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. डिस्काउंटिंग फॅक्टर काय? हाफ, 1/1 + r⁻n. मग करा, ह्याची व्हॅल्यू काढा येते 1 + r⁻n ची. 1/1 + r⁻n ची किंमत काढायची. किती येणार आहे? 1/1.1�3. किती येते करा. हा सांग. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट प्रेझेंट व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर फॉर अॅन्युइटी काढायचं. ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे काय? हा फॉर्म्युला आहे. मी हे सेपरेटली काढलेली याची किंमत किती आली? 3.310 समथिंग आली. ह्याला मल्टिप्लाय करा 0.75. किती येते? प्रेझेंट व्हॅल्यू इंटरेस्ट फॅक्टर फॉर रेग्युलर अॅन्युइटी 2.501 एवढे झाले ना. मग आता यानं मल्टिप्लाय करा. आय थिंक राऊंडिंग ऑफचा एरर झालाय काहीतरी. राऊंडिंग ऑफचा काहीतरी हे झालाय. एक काम करा, 4 डेसिमल प्लेसेस घेऊन टाका कॅल्क्युलेशन. जरी 2,501 आलं, त्याच्या जवळचा आन्सर कुठला येतं? इथं पुढे डेसिमल प्लेसेस किती होते मग? 3 होते. किती येते? एवढंच येते काय मल्टिप्लाय केलं? 502 येते काय? ठीक आहे, राऊंडिंग ऑफ मुळे इम्पॅक्ट आलाय. सो इथं बघा, आता ह्याच्या जवळचा आन्सर कुठला आहे ऑप्शन मध्ये? बी ऑप्शन. सो हे आन्सर असणार. कळाल? प्रथमेश कळालं काय? ऑप्शन बी असणार. हे बरोबर आलं तुझं? आणाय नाहीच काय आन्सर शीट? आन्सर शीट आणायला पाहिजे ना, आणायला पाहिजे होती ना. मग कळणार कसं कुठलं बरोबर आलं कुठलं चूक? ठीक आहे, ऑनलाईन वाल्यानं एक काम कर, फोटो टाकायला राहिला ऑनलाईन स्टुडंट नसेल. ठीक आहे, स्टुडंट बघा एकदा, 3ऱ्या आणि 4थ्याचा आन्सर मी टाकले. काय डाऊट असला तर समजून घ्या. ऍक्च्युली समजून घ्या, नुसतं हजेरी लावायचं म्हणून अटेंड करू नका ऑनलाईन लेक्चर. सायली, सृष्टी, मयुरी समजलं पाहिजे, नाहीतर काय उपयोग नाही. काय डाऊट असल्यावर विचारा म्हणून. आन्सर शीट, क्वेश्चन पेपर तिथं पलीकडे घे नंतर आपण. ठीक आहे, झालं समजलं. Sum of money invested at compound interest amounts to 4624 in 2 years and 4913 in 3 years. Find the sum.
सिंपल क्वेश्चन आहे. एक अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली, ती कंपाऊंड इंटरेस्ट न 2 वर्षांनी किती होत्या? 4,624 टोटल अमाऊंट होती आणि 3 वर्षांनी किती होत्या? 4,913 होत्या. दोन इक्वेशन, एक इक्वेशन मांडायचं आपल्याला सिंपल. मला सांगा कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये अमाऊंटचा फॉर्म्युला काय असतो? सांगा बघू जरा. प्लीज सगळे फॉर्म्युले पाठ करा, कुठला क्वेश्चन येईल आपल्याला माहित नाही. हा ठीक आहे, सांग. 1 प्लस एन, याला कशानं मल्टिप्लाय करतो? पी न मल्टिप्लाय. हे काय झालं? ए झालं. कशामध्ये? कंपाऊंड इंटरेस्ट. तो दोन इक्वेशन मांडूया. पहिला बघा, सेकंड जे असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? 1 प्लस आर म्हणजे दिले आपल्याला किती आहे ते नाही दिलेलं. आर रेस टू एन म्हणजे किती आहे? इथं 2 आहे. इज इक्वल टू किती आहे? 4,624 आहे. आणि 4 तिसऱ्या वर्षाचं किती आहे अमाऊंट? 4,913 इज इक्वल टू किती आहे? पी इंटू 1 प्लस आर रेस टू 3 आहे. आता हे इक्वेशन 1 म्हणा, हे इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करायचं, ह्याला ह्यानं डिवाइड करायचं डिवाइड काय ते बघायचं. 4,9 एलएचएस ला एलएचएस ने डिवाइड होणार बरोबर, आणि आरएचएस ला आरएचएस ने डिवाइड होणार. 1 प्लस आर क्यूब अपॉन 1 प्लस आर चा स्क्वेअर. पी ला पी गेलं, इथे किती येते सांगा? पुढचे डेसिमल प्लेसेस सांगा. 1.62 येते काय? 1.0. हा ठीक आहे, असू दे. आता इथं काय होणार आहे बघा, इथं क्यूब आहे, इथं स्क्वेअर आहे. स्क्वेअर कॅन्सल होणार, फक्त 1 प्लस आर होणार बरोबर आहे. इंडेक्स आपण शिकलेलो. म्हणजे 1 प्लस आर इज इक्वल टू 1.062 देअरफॉर आर इज इक्वल टू काय असणार आहे? 1.062 मायनस 1 असणार आहे. म्हणजे किती झालं? 0.062 म्हणजे किती टक्के झाले? 6.25%. ऑप्शन मध्ये आहे काय? अरे ऑप्शन मध्ये काय झालं? ठीक आहे, 6% राऊंड ऑफ करायचं, इथं जवळचा आन्सर तुम्हाला घ्यायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने काढायचं. पण ऍक्च्युली व्हायला पाहतो 1 सेकंड. बरोबर आहेत ना अमाऊंट? या थांबा मी कुठलं, अच्छा अमाऊंट काढायचंय का? सॉरी, मी ते खालचं ऑप्शन बघावले आपल्या एपीजीपी वाला. सॉरी. अमाऊंट काढायची ती. आता इंटरेस्ट मिळाला, काढा अमाऊंट. कशी काढणार आहे? इथं भरा ते फॉर्म्युल्यामध्ये की 4,624 इज इक्वल टू पी इंटू त्याचा स्क्वेअर करा. 1.625 चा स्क्वेअर घ्यायचा आणि त्यानं डिवाइड करायला, म्हणजे 4624 अपॉन 1.625 चा स्क्वेअर इज इक्वल टू पी. किती येते बघा? अच्छा बरोबर, 1.0625. सॉरी, 1.0625 चा स्क्वेअर. किती येते? पहिला याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करा, त्यानंतर ती अमाऊंट लिहून घ्या आणि त्याने डिवाइड करायला. 4,096 आन्सर असणार आहे. ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे, समजलं कसं करायचंय? 1 मिनिट.